सुरगाणा तालुक्यातील कृषी विभाग व ग्रामस्थांच्या श्रमदानातून 17 ठिकाणी आळीवंदाड, साबरखल, सांभोळपाडा, आंबोळे, चिंचले, काष्टीपाडा, वाघनखी, हेमाडपाडा, करंजुलपे, वर्राडचोंड, कोटंबा, बोरगाव, सराड, हदगड, रोटी हस्ते, जाहुले येथे वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यामुळे 10 लाख लिटर पाणीसाठा होणार असून यामुळे 90 ते 100 हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मसूर या पिकांना याचा फायदा देखील होणार आहे. सुरगाणा तालुक्यातील यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे. परतीच्या पावसामुळे नदी नाल्यांना अजूनपर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू आहे. याचा सदुपयोग करण्याच्या दृष्टीनं कृषी विभागामार्फत तालुक्यातील कर्मचारी व ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत. भूजलाची घटती पातळी लक्षात घेत तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वनराई बंधारे कृषी विभागामार्फत बांधण्यात येत आहेत. या पाण्याचा वापर रब्बी हंगामातील पिकांना व विहिरीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पिण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी दिली. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांचा वापर करून छोटे वनराई बंधारे यावेळी बांधण्यात येत आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी जास्त काही खर्च येत नाही. यामध्ये माती, मुरुम, दगड, गोटे, वाळू तसंच रिकाम्या गोणी वापरून हे वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. जन्मताई न्यूज करता लक्ष्मण वाघोले यांची रिपोर्ट, बोरगावहून.